नमस्कार मित्रांनो, पॉपलाईन विलेजमध्ये आपलं स्वागत आहे. तर बऱ्याच दिवसांनी आपण यूट्यूबच्या माध्यमातून आज व्हिडिओ बनवत आहोत. व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की आपल्या शेतामध्ये KDS 992 या जातीचे आपण सोयाबीन पेरलं आहे. याला फुले दुर्वा म्हणून ओळखलं जातं. ही जात अतिशय सुंदर आणि मस्त आहे. याची दाणी टपुरेदार असतात. त्यानंतर याला जमीन कशी असली चालते, सुपीक जमीन असली थोडा उतार जास्त येतो. नंतर हे पीक म्हणजे कालावधी 90 ते 100 दिवसामध्ये पूर्ण होतं. पाण्याच्या अभावी पाणी कमी झालं आणि जास्तही झालं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. तर पावसाअभावी यावर्षी पाऊस थोडा लेट झालेला आहे. जर त्यावर्षी सरासरी 1 जूनपासून पाऊस पडतो, पण यावर्षी जरा पाऊस लेट झाल्यामुळे आपली पेरणी ही 1 जुलैला झाली आहे. तर पेरणीला उशीर झाला आहे, तरी पण पीक भरगोमानं मस्त आलेलं आहे. पिकाची परिस्थिती चांगली आहे, वाढ मस्त आहे. सध्या पिकावरती कोणतं कीटक नाही, आळी नाही, काय नाही. सध्या पीक एकदम मस्त आहे. तर मला तुम्हाला एवढं सांगायचं व्हिडिओच्या माध्यमातून की सध्या पाऊस कमी असल्यामुळं पीक दुपाऱ्या धरत आहे. दुपाऱ्या धरणं म्हणजे कसं की पिकाची पानं पलटी होणं, त्याला पाणी कमी पडल्यामुळे झाड असं कोमलतं थोडं. तर सध्या पावसाची गरज आहे. जर पाऊस वेळेवर पडला तर सोयाबीनचं पीक एकदम भरगोमाने येणार आहे, उतार पण मस्त येणार आहे. आणि उतार मस्त आल्यानंतर शेतकरी राजा एकदम आनंदात राहणार आहे. तसाच यावर्षी सोयाबीनला सध्या भाव पण चांगला आहे. सध्या 7,000 रुपये भाव आहे. तर माझ्या अंदाजाने किंवा माझ्या एक थोड्या अनुभवाच्या सरासरीने की सोयाबीन निघाल्यानंतर तरी 5,000 रुपये भाव राहू शकतो. तर सर्वांनी एक करायचं आहे की सोयाबीनची एकदम काळजी घ्यायची आहे. ज्याच्याकडे पाणी आहे, पाण्याचा स्रोत आहे, त्याने पाणी द्यायचं आहे. तर पाणी कसं द्यायचं मित्रांनो, की तुम्ही स्प्रिंकलरनं पाणी देऊ शकता. स्प्रिंकलर 3-4 घंट्याच्या वर फिरवू नये. तुम्ही जास्त स्प्रिंकलर फिरवल्यानंतर झाड आडवं पडू शकतं. झाड आडवं पडल्यानंतर त्याची उंची वाढते, त्याचे फुल धारणा असो किंवा फळ असो ते कमी प्रमाणात लागतात. तर पाणी 3-4 घंटे द्या तुम्ही, काही अडचण नाही. सध्या पाणी देण्याची गरज आहे. ज्याच्याकडे पाणी आहे त्याने पाणी द्या. तर पाहू शकता मित्रांनो, सध्या सोयाबीनची उंची माझ्या कमरा इतकी आहे. तर कशी आहे, आपण सोयाबीन पेरते वेळेस 1846 खात पेरला होता आणि नुकतंच पेरणी झाल्यानंतर 17व्या किंवा 16व्या दिवशी आपण यासाठी फवारणी केली आहे. तर फवारणी कशी केली आहे की आपण त्यानंतर 19-19 घेतलेला आहे, कीटकनाशक घेतलेलं आहे, बायोझामचं टॉनिक घेतलं आहे. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही टॉनिक कोणतंही घ्या, 19-19 कोणतंही घ्या, पण घेते वेळेस जेणेकरून एखाद्या कृषी सहाय्यकाचा सल्ला घ्या किंवा कृषी दुकानदाराचा सल्ला घ्या, जेणेकरून सोयाबीन चांगलं येईल. आता तुम्ही पाहू शकता माझं सोयाबीनची उंची भरपूर आहे. मी याला एक फवारणी केली आहे. सध्या याच्यावरती कीड कोणती नाही किंवा आळी नाही, काही नाही. तर माझ्या एका फवारणीमुळे माझं पीक बचलेलं आहे. तर मी तुम्हाला हे का सांगत आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचे आम्हाला कॉल येतात की दादा सध्या तुमची सोयाबीनची परिस्थिती कशी आहे, तुमच्याकडे अपडेट आम्हाला काय भेटेल का. त्यामुळे मी तुम्हाला हे अपडेट सांगत आहे. तर सर्वांनी आपल्या पिकाची व्यवस्था बघून किंवा पिकावर लक्ष देऊन कीटकनाशक करणे योग्य आहे, त्याला टॉनिक देणे योग्य आहे, सगळ्या गोष्टी योग्य आहेत. पण त्या त्या परिस्थितीनुसार आहेत. मी असं म्हणत नाही की तुम्ही फवाराच. तुमच्या शेतामध्ये जा, तुमच्या सोयाबीनची परिस्थिती बघा, त्याच्यावरची पाने बघा, फुले बघा. जर पान फुल व्यवस्थित असेल तर तुम्हाला कीटकनाशक घ्यायची गरज नाही आहे किंवा टॉनिक द्यायची गरज नाही. जर पानं किडलेली असतील किंवा सोयाबीनवर कोमात गेलेले असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि 100% घ्यावंच लागेल. घेतल्यानंतरच तुम्हाला पीक एकदम भरघोस येणार आहे आणि उत्पन्नासाठी चालना भेटणार आहे. तुम्ही बघू शकता मित्रा, याच व्हिडिओमध्ये मी 2 मिनिटापूर्वी आधी सांगितलं होतं तुम्हाला की दुपारच्या वेळेस पाण्याअभावी सध्या सोयाबीन माना टाकत आहे. तुम्ही तो पाहत आहात. आता माझं हे कसं आता सध्या 15 दिवस झालं पावसाने इकडं थांबला आहे, पाऊस आलेला नाही आहे. बऱ्याच भागामध्ये पाऊस कुठं होतोय, पण आमच्याकडे पाऊस झालेला नाही. सध्या पिकाची परिस्थिती अशी आहे की सध्या पिकं दुपारच्याला माना टाकत आहेत. माना टाकणं म्हणजे कसं, पानं पालती पडत आहेत. तर सध्या या पिकाला पावसाची गरज आहे. जर आता वेळेवर नाही पाऊस पडला तर या उत्पन्नामध्ये घट होणार आहे. तर घट का होणार आहे, तर पाणी नसल्यामुळे घट होणार आहे. जर तुमच्याकडे पाणी असेल तर तुम्ही त्या वेळेनुसार तुमच्या अडचणी दूर करून तुमच्याकडे सिंचनाची पद्धत असेल, ड्रीप असेल किंवा ज्या पद्धतीने तुम्ही पाणी देऊ शकता त्या पद्धतीने कमीत कमी 2-2 तास तरी तुम्ही पाणी द्या, जेणेकरून अशी दुपारच्या वेळेची सोयाबीन माना टाकणे अशी टाकण्याची गरज पडणार नाही. आपली पेरणी 2 टप्प्यात झाली आहे. आपली पेरणी 7 जूनला झाली आहे आणि 1 जुलैला झाली आहे. तर ही जी तुम्ही प्लॉट पाहत आहात हा 7 जूनचा प्लॉट आहे, म्हणजे मिरगामध्ये पेरणी झाली आहे. तर तुम्ही पाहू शकता सध्या सोयाबीनची परिस्थिती कशी आहे. एकदम याला शेंगा आहेत, इथं फुलं नाही आहेत. आता पूर्ण शेंगामध्ये प्लॉट आहे हा. 1 महिन्याच्या फरकातली ही परिस्थिती आहे. ही जमीन थोडी गाळवटाचं रान आहे.
त्याला पाणी काय कमी पडत नाही. सध्याला आम्ही सिंचनानं पाणी दिलं आहे. तर इथंच तुम्ही याची परिस्थिती पाहून घ्या. उंच उंच सोयाबीन आहे, शेंगा आहेत भरपूर. ही व्हरायटी आहे 753. तर सध्याची परिस्थिती कशी आहे की या सोयाबीनला सरासरी 2 महिने होत आले आहेत. सरासरी झाले असतील किंवा होत असतील. तर मला तुम्हाला हे सांगायचं, यासाठी आपण 2 फवारण्या घेतल्या आहेत. पहिली फवारणी आपण नॉर्मल घेतली होती 22-23व्या दिवशी, आणि सध्या आता फुलाच्या पुढे गेल्यानंतर कळल्यानंतर दुसरी फवारणी घेतली आपण. फवारणीत काय घेतलं आहे, कोराजन घेतलं आहे आपण, टॉनिक घेतलं आहे आणि स्टिकर घेतलं आहे. ज्यावेळेस आपण फवारलं त्यावेळेस थोडं पावसाची परिस्थिती थोडी नॉर्मली होती. त्यामुळे मला एक सांगायचे की फवारणी ही 2 टप्प्यात झाली पाहिजे. तर का, तर फवारणी 1 टप्प्यात गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही फळाला शेंगा लागतात, कळी लागते, त्यावेळेस आळीची संख्या थोडी जास्त असते. जर तुम्ही फवारणी नाही घेतली तर ती आळी ते तुमच्या कळ्या शेंगाच्या टोकू शकते. तर कोराजनच का घ्यायचं, याच्या मागचं कारण आहे, कोराजन एक 20 दिवसापर्यंत पिकाला सुरक्षित ठेवू शकतं. थोडे 2 पैसे जास्त जाऊ द्या, शेतकऱ्याची परेशानी होणार नाही आहे. कोराजनमुळे पीक एकदम भरघोस होतं. तसंच ही पीक कोराजनचं पीक आहे. तर सर तुम्ही शेंगा दावा एकदा. कोराजनच्या शेंगा कशा एकदम फ्रेश आहेत, याच्यावर कुठेही कीड नाही आहे. हे कोराजनचे रिझल्ट आहे. जर तुम्हाला वाटत असेल की कोराजन नाही घ्यायचं तर तुम्ही कृषी सहाय्यकाचा सल्ला घ्या, कृषी दुकानदाराचा सल्ला घ्या आणि तुमच्या सल्ल्याने तुम्ही फवारणी करा. पण सोयाबीन या पिकाला 2 फवारण्या झाल्याच पाहिजे. तर माझ्या शेतकरी बांधवांसाठी एक माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही सोयाबीनमध्ये फिरताना सेफ्टीसाठी बूट घाला. आपल्या कुठल्याही चप्पल शूजच्या दुकानामध्ये बूट भेटतो, तो गुडघ्यापर्यंत असतो. का घालायचा, तर बऱ्याच वर्षापासून पूर्वीपासून मी एक घटना ऐकत आलो आहे की सोयाबीनमध्ये फिरताना साप चावला, नाक चावला, परडाने फुंकले, असे प्रकार भरपूर घडत आहेत. तर तुम्ही आपली काळजी घ्यायची आहे आणि काळजी नुसती घ्यायचीच नाही, तर सेफ्टी करूनच जायचं आहे सोयाबीनमध्ये. आणि एकतर शक्यतो कुणी विनाकारण सोयाबीनमध्ये फिरू नका. सध्या धगाट्याचं वातावरण आहे. जी काही विचुकाटा सर्प वगैरे असतात ते अशा खाली झोपलेले असतात, त्यांचा बचाव करण्यासाठी ते झोपलेले आहेत. ते आपल्याला त्रास देत नाहीत, पण चुकून गलतीने पाय पडल्यानंतर त्यांना खवळलं गेल्यासारखं जातं, त्यावेळेस चिडसतात. तर माझी तुम्हाला एकच विनंती आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपण अशीच माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून देणार आहेत. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.